का इकडं मम्मीने केली चिकन शिजतंय अजून लगेच नाही अजून झालं आत्ताशी वतलंय आळणी पाणी गरम करून त्यात मिठाच्या पाण्यात शिजवून घ्यायला लागतं ना त्यामुळे पाणी गरम करून ओतलंय शिजल्यावर दुसरं वाटायचं आजीसाठी आजीचं ऑपरेशन केलंय ना म्हणून आजीसाठी आठवड्याला चिकन आहे गेल्या बुधवारी पण होतं आज पण आहे आजीच्या डोळ्याला जरा चिकन खाल्ल्यावर तर येईल म्हणून आजी काम करते ना आजीला झालं की आता 9 दिवस झालं ऑपरेशन ऑपरेशन बरोबर म्हणते आमच्याची कसं काल गेलती चक्कर आणि ना लाईटीचा फोकस असतो ना बोलून देत जातो बर तू बोलूनच देत नाही तुझं बघा मम्मी मला अशी का व्हिडिओ काढताना व्हिडिओ काढताय पुढचा माणूस बोलताय तेच नाही नाही अजून एक सांगते आजी ना लाईटीचा फोकस असतो ना त्याला फोक म्हणते फोक आजी काय म्हणती बोल जास्त उजेडाचा नाही चष्मा जास्त असं उजेड पडला ना मग ती डोळं दिपल्यावाने होतो म्हणून शिव आपला असा सावलीचा दिलाय त्याच्यामुळे चष्मा ऑपरेशन तसं काय नसतं डॉक्टरनं तुमच्यावर मेहरबानी नाही केलेली काही नाही व्यवस्थित सगळ्यांनाच म्हणतात तशी पद्धतशीर आहे नजर आजी तुला नेमकं काय झालेलं काय झालं म्हणजे दिसत नव्हतं ती डोळ्यांनी लेन्स टाकल्यामुळे दिसायला लागले दिसतंय का पण दिसतंय म्हणजे मग चष्मा का नाही काढत चष्मा लगेच काढायचाच नसतो ना हा चिकन करणारे एवढ्या रानात गेली ती गाया घेऊन तुम्हाला तिकडचा व्हिडिओ थोडा काढणार होती पण म्हणलं गुरज दाखवावी लागते काढणार होती म्हणून काढला पुढच्या कॅमेऱ्याने काढायचा ते नाही ना जमलं ऊन होतं चकचाट मग घरी यायची वड लागली आज दळणं करायची होती ना गव्हाचं पीठ नव्हतं मग घरी आल्यावर म्हणलं आपल्याला काम आहे मग नादावलीच नाही तुम्हाला नक्की दाखवेल एखाद दिवशी थोडाफार शूट करून ठेवली कारण रोज संध्याकाळचाच व्हिडिओ बघायला भेटतो तुम्हाला सकाळचा भेटतच नाही सकाळची लई पळपळ असते ज्याची त्याच्या मागे मग काय सकाळी निमार्द उराकलं निमार्द ठेवलं आल्यावर राखलं आजीनं काय निमार्द केलं त्यामुळं कवा टाकणार आहे ह्याच्यात तेच टाकतात का शिजलं अजून नाही ना आता तर मग तू एवढ्या पातेल्यात काय शिजाय टाकले बस एकच टायमाचं उद्या गुरुवार आहे कोणी खाणार नाही शिवचे पप्पा खात नाहीत एवढ्या पातेल्यात का टायमिंगचं रशी रस्सा मग चिकनचा रस्सा भारी लागतो नाही चिकन नाही लय आवडत पण सारखं बोकडाचं मला आवडतं तुम्हाला नाही आवडत खायचं म्हणल्यावर परवडेल का परवडायचा विषय नाही मला आवडतं लय मला असं म्हणजे बकऱ्याचं आणि बोकडाचं पण नाही आवडत आणि चिकनचं पण नाही जास्त मला जे अख्ख्या बकऱ्याचं कार्यक्रमात मटण असतं ना त्याची रशी आवडते रशी सगळ्यालाच आवडते तुला थोडी चव उतारते ना अख्ख्या बकऱ्याची सगळ्यालाच आवडते पण सगळ्याच कार्यक्रमात अशा काही थोड्याच भाज्या चांगल्या होत्यात का नाही असले तरी कार्यक्रमच्या भाज्याच चांगल्या नाही करण्या असतं सामान वापरण्या असतं आमच्या बारक्या आत्यांच्या कार्यक्रमाची भाजी भराड बीरला दाखवलेली तुम्हाला लय छान भाजी किती आचार्य त्यांचा पाहुणाच होता ना भावाचा मुलगा का चुलत भाऊ त्याला आणलेलं इतकी भारी भाजी बनवलेली बिर्याणी चिकन बिर्याणी बनवते बकऱ्याचं मटण हो सुक्क पातळ होतं लय छान बनवलं ते दहीन बिन टाकलेलं भाजीला पण आणि आपण म्हणतो दहीन मटण खात नाहीत त्यांना तर भाजीलाच दही वापरलं होतं बघायचं होतं बघायचे परत कधी कार्यक्रम झाले त्यांच्याकडे लिस्ट आहे ना त्या लिस्ट प्रमाणे सामान आणायचं आपण करायचं आता बघितले बाकीच्या लोकांना कसं बनवतात ते ना आपण पण तसंच बनवायचा प्रयत्न करू आम्ही काय आता हे केले घरकुल मटण मसाला पांढरं तेल भाजलेले आणि बाजरीचं पीठ भाजून घेतलंय आता बाजरी काय भाजली नाही आणि ह्यात कांदा अजून काय कांदा आणि लसूण खोबरं भाजून घेतलेलं आहे आम्ही तुम्हाला ना एखाद्या दिवशी नाही दाखवू आम्ही असं नारळ फोडलं ना लय खोबऱ्याची वडी दाखवू आता आखाडाच्या महिन्यात आखाड कवाय अख्ख्या गावातल्या देवांना निवडणार आखाड कवाय कोंबडा कापायचा एक अजून पालख्या जायच्यात यो पालख्या माघारी आता हल्ल्यात निवृत्ती महाराजांची का काहीतरी हल्ली मी एका ताईंचा व्हिडिओ पाहिला त्यात त्यांनी दिंडीचा दाखवला आम्हाला तर आज असला कचून अभ्यास दिलाय ना झालाय चिकन बनवायचं शिवला आता फसवून चारावं लागलं आणि आज काय झालं माहिती का पप्पांनी ना आम्हाला काशी दिदी बोलून देत नाही नाही बोलू शिव म्हणतो वरण नाही का त्याला मटणाच्या वासावून पण कळतं मटणाची भाजी त्याला आवडतं वरण पिवळं आम्ही वरण वरण म्हणून फसावतो त्याला तरी ते वाटतं नाही चिकन भाजी असला शिव लेच होतो प्राणी आणि आजीला दिवसभर मी रानात गेलते ना आज गाय घेऊन ती एक गाय 2 वासरं
पप्पा कामाला गेले तर तिथे शाळेत गेली ना आजीला म्हणायचा वारं सुटले ऊन लागते तू आजी घरात बस घरात जा मी तुझ्या घरात मी एका मिनिटात एक चक्कर मारून येतो. तू घरात जा. त्याला बाहेरच पळायची लई हौस आहे. पोरं असतात ना बाहेर त्यामुळे तो बाहेरच जातो. नाही मग नंतर चेंडू आज लई राटा झालाय गॅसवर तुम्ही म्हटलं पण जाऊ दे आता मला पण गावात गेल्यामुळे कंटाळा आला. घरी आले 5:45 वाजता मग तिथून पुढं गव्हाचं दळण केलं शेणकूर राहिलेला सकाळचा शेळ्यांचं लोटायचं सगळं ते झळवायला वेळ द्यायला तिथून पुढे भात भाजी आता भाकरी झाल्या भात झाला आणि ना भात झाली आता भाजी आणि जाऊन दे बोल बोल आता तुझं बोल थोडं बोलून नाही देत. आजी कशी म्हणते आणि तुझे डोळे दुखते का दुखते मग काय दुखतंय ना ग आता ती वलीच जखम आहे ती काय लगेच 9 दिवसाची वली जखम असती वय मग आता कशी डॉक्टर 15 दिवस सांगितले. खरंच वली असेल पण तो अंडाला अजून पाणी नाही ना लावायला म्हणजे 8 दिवस झाला तो नाही धुतलं. 9 दिवस झाले. 9 दिवस झाले. कपडा दिलाय ना कसला दवाखान्यातला त्याला पुसून संपलं काढायला की दाद्या काय करू टिश्यू पेपर नाही संपलं नाही हाय कुठे हाय किती पाकिटात आहे मला तर दिसलंच नाही दुपारी म्हटलं थांबा ही पण सगळी आपण औषधं सोडू शिव सोडतो औषधं घरी कोण आहे औषधं सोडायची शिवाजीच्या डोळ्याला म्हणलं की औषधं लई मागायची पप्पा खवायच्या मग त्याने 2 बाटल्या सोडल्या आणि 2 बाजूला ठेवली. कालची नवी आणलेली तीच म्हणलं फोडायची म्हणलं नको फोडाय दादा आपल्याला मग खवायचे पप्पा कोणालाच भेट पप्पाला नाही भेटत मम्मीला नाही भेट त्याचं जे करायचंय ते करतो. मम्मीला तरी भेटतो पप्पाला तर अजिबातच नाही लई राग काय. त्याला म्हणलं मला औषध सोडायचं जाऊ नको दादा 1 मिनिटात येतो तुझ्या औषध सोडतो. आणि मी आले गाय घेऊन पटकन गहू घेतलं वारं सुटलेलं म्हणलं उपना होतं घरचंच गहू घाण नाही काय त्या म्हणलं पटकन दळण करा मग दीदीला म्हणलं गिरण पण घरीच आहे. तर दीदीनं अख्ख्या घरातून नाही आता मी बघितलं पीठ चांगलं आलेलं मोडलंय ना धुकाचा प्रॉब्लेम आजीला काही धूळ जमत नाही डॉक्टर साहेब म्हणलं तिला साडी ना अख्ख्या गिरणीला गुंडळ म्हणजे आतल्यातच म्हणली का तुम्हाला नाही का तिनं ना बरोबर अख्ख्या घरात धुळा करून ठेवला झाडावं लागलं काय होईल सगळं मी झाडलं ती जाऊन दे. असली आमच्या दीदीची परिस्थिती. तुम्हाला आमचं व्हिडिओ कसं बघायला आवडतात नक्की सांगा बरं का कमेंट मध्ये. शिजल्याशिवाय काही नाही शिजले का फक्त आवडतं चिकन दीदीला घरात कोणालाच नाही आवडत एवढं मनापासून. शिजले का हे बघायचंय अजून बघ ना मग हिला झाली खायची मैत्रिणीला लय आवडतं चिकन तिला. शिवला नाही अजिबात नाही शिव उलटा फुतू करून पडून जाईल घाण येते म्हणतो डायरेक्ट. आमच्यात रशीना पप्पांना आवडत पप्पा सुक्क खातात नसतं सुक्क नाही खात आता सुक्क खात्यात नाहीला जाणं नाही तर पप्पा नुसते रशीच खात्यात सारखं खवळतो ना आम्ही. मग ती भारी मटण आणायचं म्हणलं ना जास्त पैशांचं आपली असते तारांबळ सारखंच कुठं भेटणार आहे आपलं 100 रुपयाचं आणलं तरी भागतं. आणि ते सारखंच सुक म्हणजे बकऱ्याचं बोकडं आणलं घालणार त्याच्या खालीच नाही जात. आम्हाला नाही आवडत शिवच्या पप्पांना ते आवडतं. काय चिकन तरी खायचंय आणि ते तरी खायचंय. पण जिकडं तिकडं फलटण साईडला दीदीच्या मामाचं गाव आहे ना म्हणजे माझं माहेर तिकडं फोन केला त्यांच्यात पण बोकडाच मोठं मोठं पण 750 का 700 रुपये किलो आहे तिथे किती आणि आमच्या इथं 750 रुपये बोकडाचं किलो आहे तिकडं 600 का 750 रुपये. तिकडे जाऊ काय मटण खायला जायचं ना मग मावशीनं बनवलेलं की मटण. कोण कोण असेल त्या भागाचं त्यांना बघणारे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि तुम्ही कुठून कुठून बघताय त्याची पण एकदा कमेंट करा आमच्यासाठी. एक कमेंट जरूर करा म्हणजे तुम्ही कुठून कुठपर्यंत आमचा व्हिडिओ पोचल्यात हे तरी आम्हाला कळू द्या. जिथून बघत असाल तिथून करा कमेंट. हा आम्ही आहे दौंड तालुका पुणे जिल्हा पडवी गाव. तुम्ही कुठले ते नक्की सांगा. आम्ही पडवीकर तुम्ही कुठला हा तुम्ही कुठून पाहताय ते नक्की. लय जणांना असं नाही कळत कुशेगाव पडवी कळत लय जण. हा बाणोबाचा देव येतो ना तिथले पडवीतले आम्ही कुशेगाव पडवी. नुसती पडवी म्हणून कळत पडवी लय पडवी कोकणात पण एक पडवी आहे. नाही आमची ही दौंड तालुक्यातली पुणे जिल्ह्यातली आणि कुशेगाव रोड कुशेगाव रोडला आहे पीराच्या मंदिरापाशी ते गाव पडवी आहे. पीरदेव आहे गावचा ग्रामदैवत ग्रामदैवत आहे पण पीराची यात्रा असते आमच्या असते. व्हिडिओ मध्ये आहे की नक्की भरली शाळा माझी झाली दुटी चालू अजून एका पावसाची आम्हाला गरज आहे. एक पाऊस झाला ना पाऊस आज पण आभाळ आलेलं गायांचं पूर्णपणे भागल झालं. आणि तुम्हाला ना एकदा आम्ही तिकडे ना गार्डनला नेऊ. आता हिरवाळ आहे का ग काय माहिती तुम्ही गेलीच नाही इतक्या वर तर. हा ती जरा वर आहे चालले ना तिकडून चालले मम्मी सांगल मग आपण लगेच नाही पण असं माझा बर्थडे आलाय जवळ. दीदीचा बर्थडे असतो 10 शनिवार येतोय नेमका.
आहे पहिल्या काळातली भांडी अशी अल्युमिनियमची असायची, किती छान डबा आहे. अजून एक हा साखरेचा डबा एक तास. रात्रचा का हा पण डबा अल्युमिनियमचा आहे, छोटासा. आजी ती पहिली साईडला राहायची ना, आजीन बाबा होते तेव्हा तेव्हा त्यांची भांडी पहिली आजीची आहेत, ह्या आजीच्या बी सौतीची पप्पांची आईची आहे ना. म्हणजे त्यांना लग्नात दिलेली का? ह्यो डबा पहिल्या आजीचा आहे, पहिल्या काळात असली भांडी होती. गौराई ठेवली ती हा गौराया ठेवलेल्या, ती गौराई तर आमची एवढी शिवली माझ्याकडून आणाव्याच लागते. तुम्हाला घरचा मसाला असा झालाय, मुटकच बांधल्यात ते फोडावं लागतात असं. तुम्हाला ना आम्ही गणपती ही सगळं दाखवू, सगळं सगळं. ना गौरी गणपती आमच्यात असतात. गौरायांचं गावाकडच्या पद्धतीनं साधं सुद्धा असतं, आमच्यात जास्त काय तामजाम नसतं, आपलं असेल तसं. मग काय काय त्याला आपलं आहे ते खरं. तर तुम्हाला बघायला आवडते. आता शेवटी शहरातल्या लोकांना एवढा तामजाम आम्हाला नाही जमत आहे, कारण काम करून सगळं देवधर्म सगळं करावं लागतं ना, काम करून, त्यामुळं नाही जुळत. काय पर्याय त्याला, असेल तसं असेल आपलं, जसं असेल तसं. मला 11 मिनिटाचा व्हिडिओ झालाय आणि मला पण लय भूक लागली. तिला मटण असल्यावर, चिकन असल्यावर लय भूक लागते, त्यामुळे तिला लय भूक लागली असेल आज. आम्हाला पण वाटलं तिला लय भूक लागली असेल म्हणून. जाता देवपूजा दाखवते तिथंच व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल तिथं गेलं म्हणून. चला बाय बाय, मम्मीचं बाय बाय करून घ्या, माझं बाय बाय करून घ्या, आजीचं बाय बाय करून घ्या, तुमचं बाय 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 बाय. आणि व्हिडिओला कमेंट करा. तुम्ही कुठून बघताय ते नक्की कमेंट करा, म्हणजे आम्हाला तरी कळू द्या आमचा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला. तर आमच्यासाठी एक कमेंट जरूर करा. मैत्रिणींनो, आजची आपली असं देवाची पूजा आहे आणि पलीकडचं विजलंय म्हणतात पंख्याच्या, हो का अजून पंखा चालूच आहे, मी आत्ता बंद केला, त्याच्या हवेने विजलाय. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.